गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग पाहूयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करूयात ग्लोबल मार्केट्सपासून. काल नॅसडॅक आणि S&P 500 जे यूएसचे इंडेक्स आहेत तर ते हायर क्लोज झालेले आहेत, परंतु तरीही ते अजून पॉझिटिव्ह वेमध्ये नाही आहेत. त्याचं कारण असं आहे की आज रात्रीपासून तिथे जे मोठमोठे टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत तर त्यांचे रिझल्ट यायला सुरुवात होणार आहे, लाईक गुगल, मायक्रोसॉफ्ट, टेस्ला वगैरे. आता स्पेसिफिकली जर पाहिलं टेस्लाबद्दल, तर टेस्लामध्ये जेवढ्या काही निगेटिव्ह न्यूज आहेत तर त्या ऑलरेडी फॅक्टर इन झालेल्या आहेत. कारण टेस्लाचा स्टॉक गेले 1 वर्षामध्ये $300वरनं $140वरती आला आहे, म्हणजे जवळजवळ 50%पेक्षाही जास्त पडला आहे. त्यामुळे असं वाटत नाही की इथनं तो फार पडू शकतो, कारण टेस्लाचे जे सेल्स आहेत ते एवढेही खराब नाही आहेत जेवढं त्याच्या स्टॉकने रिॲक्ट केलं आहे. पाहूयात आज रात्रीनंतर टेस्लामध्ये काय घडतंय. आता बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत म्हणजेच गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल वगैरे, तर ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत तर ह्या चांगलं परफॉर्मन्स करण्याची शक्यता आहे आणि त्याचा फायदा आपल्या भारतीय ज्या काही IT कंपनीज आहेत त्यांना होऊ शकतो. आता जर आपण बाकीचे एशियन मार्केट्स वगैरे जर पाहिले तर ते ॲज युज्युअल मिक्स आहेत. असं म्हणावं असं ग्लोबल निगेटिव्ह न्यूज कुठलीही नाही. इस्रायल आणि इराणचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे तर सध्या तो शांत आहे, त्यामुळे तिथेही फार काही जास्त माहिती नाही आहे आणि तो हळूहळू दिवसानुदिवस थोडं थोडं कमी होत चाललं आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे आलो तर आपल्या मार्केटमध्ये आज काय घडू शकतं, तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते आहे की मार्केट आज फ्लॅट ओपन होईल. आता फ्लॅट ओपन झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह बायसमध्ये जाईल की निगेटिव्ह बायसमध्ये ते थोडं थांबून आपल्याला समजेल. आता टेक्निकली जर आपण त्याचा रेजिस्टन्स पाहिला तर पहिला रेजिस्टन्स आहे 22,500ला आणि सेकंड रेजिस्टन्स आहे 22,700ला, आणि जर आपण सपोर्ट पाहिला तर 22,300 आणि 22,000. तर या दरम्यान मार्केट जास्त फिरू शकतं, आणि जोपर्यंत US मध्ये रिझल्ट येत नाहीत आणि ते कसे येतात त्याच्यावर बरंचसं डिपेंड आहे, तर मग तोपर्यंत मार्केट कुठल्या बाजूला जाईल हे मार्केटला ठरवता येणार नाही. एकदा की रिझल्ट आले, ते जर पॉझिटिव्ह आले तर मार्केट वरच्या बाजूला जाईल आणि ते जर निगेटिव्ह आले तर मार्केट खाली येईल. आता आपल्याकडे जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं तर रिलायन्सचा रिझल्ट आलेला आहे आणि रिलायन्सचा रिझल्ट ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसाच काल HDFCचाही रिझल्ट जो आला होता तर तोही ओके होता, परंतु HDFC बँकने त्याला म्हणावं असं ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आहे, परंतु येत्या 1-2 दिवसामध्ये ती रिॲक्शन येईल असं मला वाटतं. आता याच्यामध्ये काय घडू शकतं तर तुम्ही पहा, ICICI बँक आणि ॲक्सिस बँक यांचे स्टॉक तुम्हाला काल चांगले पळालेले दिसतील, परंतु असं का? कारण रिझल्ट तर HDFC बँकचा होता. तर याच्यामागे लॉजिक असं असतं की आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर ॲक्सिस बँक आणि ICICI बँक यांनी नेहमीच प्रत्येक क्वार्टरमध्ये गेल्या काही वर्षापासून HDFC बँकपेक्षा चांगले रिझल्ट दिले आहेत. म्हणजेच आता असे एक्सपेक्टेशन मांडण्यात येते की HDFC बँकचे जे काही रिझल्ट आले तर त्याच्यापेक्षा चांगले रिझल्ट ॲक्सिस आणि ICICI बँकचे येतील. परंतु तुम्ही कुठलीही पोझिशन क्रिएट करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मे बी जर थोडे इकडे तिकडे रिझल्ट आले तर त्याचं बरंचसं नुकसानही तुम्हाला होऊ शकतं. आता जर आपण बाकी पाहिलं तर रिलायन्स वगैरे सगळं ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. परंतु ज्यांना ऑप्शन्समध्ये ट्रेड करायचं आहे तर त्यांनी काय करावं, तर त्यांनी चालू महिन्याच्या ऑप्शन्समध्ये ना राईट करावं ना बाईंग करावं असं मला वाटतं. त्याचं कारण असं की जो काही गामा इम्पॅक्ट आहे तर तो फार क्विकली होतो आणि काही सेकंदामध्येच तुमचे SL हिट होऊन जातात. गेले काही दिवस आपण ते पाहिलेलं आहे. मार्केट कधीही रँडम मूव्ह करू शकतं, कारण सध्या इलेक्शनचं जे वारं आहे तर त्याच्यामध्ये कुठलीही न्यूज कधीही येऊ शकते. भले ती न्यूज निगेटिव्ह असो पॉझिटिव्ह असो, मार्केट कसंही रिॲक्ट करू शकतं त्याला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत. आता ज्यांना बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं तर त्यांच्यासाठी 48,000 जो आहे तर तो एक स्ट्रॉंग रेजिस्टन्सही आहे आणि सपोर्टही आहे, कारण तिथे कॉल रायटर्स आणि पुट रायटर्स दोन्हीही बसलेले आहेत. आता डाऊन साईडला जर पाहायचं म्हणलं तर 47,500 हा एक चांगला सपोर्ट होऊ शकतो, आणि जर मार्केटनं पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं आणि 48,000 जर क्रॉस करून मार्केट जर वरती सस्टेन झालं तर एक 300-400 पॉईंटची रॅली आपल्याला अपसाईडला पाहायला मिळू शकते बँक निफ्टीमध्ये. आता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे HDFC बँकनं सपोर्ट करणं जास्त गरजेचं आहे, त्यामुळे HDFC बँकवरती लक्ष ठेवा. HDFC बँक जर वरती निघाला
तर मग मात्र तुम्ही बँक निफ्टीमध्ये चांगल्यापैकी ट्रेड घेऊ शकता. आता बाकी स्टॉक स्पेसिफिक तर म्हणावं असं काही नाही आहे, सगळं ओकेच आहे, डाऊनसाईड कुठलीही नाही आहे. परंतु जर तुम्हाला लक्ष ठेवायचं असेल तर ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक आणि बजाज फायनान्स याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवायला हवं. कारण बजाज फायनान्सचे रिझल्टसुद्धा येणार आहेत आणि असं एक्सपेक्टेशन आहे की बजाज फायनान्सचे रिझल्ट हे फार चांगले येतील. कारण एक चांगली NBFC आहे आणि गेले काही दिवसामध्ये त्याने एक बॉटम बनवून पुन्हा अपसाईडला जाण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मार्केट राहू शकतं. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेड करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.